गुरु आणि सद्गुरू मधला फरक समजून घेणे हे शिष्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. लोक असं म्हणतात की सद्गुरू भेटला म्हणजे परिस स्पर्श होतो. परिसाने एखाद्या वस्तूचं सुवर्णात रूपांतर होतं, परंतु सद्गुरू आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे असे असतात. ते स्वतः सारखे बनवितात. कोणताही सद्गुरू हे मानवाला त्याच्या शरीराचं विश्लेषण करायला शिकवितात. सद्गुरू म्हणतात की शिष्याच्या शरीराचे 4 भाग आहेत. 4 महत्वाचे भाग आहेत. एक बुद्धी आहे, दुसरा मानस आहे, तिसरा अहंकार आहे आणि चौथं चित्त आहे. चित्त म्हणजे मनाची पराकोटीची शुद्ध स्थिती म्हणजे चित्त. चित्त हा शब्द पतंजलींनी त्याच्या योगसूत्रात वापरलेला आहे. जेव्हा तुम्ही षडरूपीच्या विळख्यातून स्वतःच शरीर, बुद्धी आणि मन मुक्त करता, त्यावेळेला शिष्याला वैश्विक बुद्धिमत्ता गवसते. आणि ज्या वेळेला शिष्याला वैश्विक बुद्धिमत्ता गवसते, त्यावेळेला परमेश्वर, ईश्वर हा तुमचा दास होतो. गुरु म्हणजे कोण? तो अनेक प्रकारच्या विद्या आणि अविद्या देणारा तो गुरु होय. परंतु चांगला मार्ग कोणचा, योग्य मार्ग कोणचा, जो तो दाखवतो तो सद्गुरू होय. सद्गुरू कुठल्याही अपेक्षेने विद्यादान करत नाही. तो सद्गुरू आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लावो. आणि म्हणून सद्गुरूची प्राप्ती व्हावी म्हणून ईश्वराकडे मागणं मागा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.